वेलकम टू रश्मीज रसोई। जिताडा म्हटलं तर आमच्या आगरी कोळी लोकांचं फेवरेट डिश। आपण नेहमीच जिताड्याचं कालवण किंवा जिताड्याचं थपथपीत कालवण किंवा जिताडा फ्राय बनवत असतो, पण आज मी तुम्हाला अगदी आगळं वेगळं वाफेवर बनणारं असं जिताड्याचं सुकं कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आज आपण जिताड्याचं तव्यातलं सुकं करणार आहोत। त्यासाठी पाव किलो एवढं जिताड्याच्या तुकड्या आणून हे बघा असे पीसेस करून घेतलेत। खूप मोठे तुकडे ठेवले नाही, लहान लहानच तुकडे ह्याचे करून घेतले आहेत। नंतर ह्या जिताड्याच्या सुक्यासाठी मूठभर कोथिंबीर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठ्या हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा असं खरबरीतच आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे किंवा क्रश तयार केलात तरी चालेल। पाव चमचा आपण रश्मीज रसोईची ही सेलम हळद वापरणार आहोत आणि एक मोठा चमचा भरून रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत। एका टोमॅटोच्या अशा लांबड्याच फोड्या करून घेतल्या आहेत। चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। तर चला मग हे वाटण मी तयार करून घेते किंवा ह्याचा क्रश तयार करून घेऊया आणि लगेचच जिताड्याचं सुकं बनवायला सुरुवात करूया। जिताड्याचं तव्यातलं सुकं बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे आणि हे बघा ह्या क्रशरमध्ये ना आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा क्रश आपण तयार केला आहे। आता लगेचच जिताड्याचं सुकं बनवायला सुरुवात करूया। पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून एवढं तेल घेते। तेल पण छान गरम झालं आहे। आता आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा क्रश तेलावर ॲड करूया। मिक्सरला हे न थोडं खरबरीत असं फिरवून घेतलं तरी चालेल। माझ्याकडे क्रशर आहे त्यामुळे मी क्रशरचाच वापर केला आहे। आलं लसूण क्रश तेलावर असं छान परतून घ्यायचंय। आता अगदी पाव चमचाच हळद ॲड करणार आहोत। एक मोठा चमचा भरून रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला आहे तो ॲड केला आहे मी। आलं लसूण क्रश आणि हळद मसाला आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। स्वच्छ धुवून घेतलेली ही जिताड्याची मच्छी आहे ती ॲड करूया। टोमॅटो ॲड करते, अशा लांबड्याच फोडी केल्या आहेत मी। चिंचेचा कोळ, कोकम वापरत असाल तर कोकम ॲड केलं तरी चालेल। चवीप्रमाणे मीठ। आता गॅसची फ्लेम मी हायवर ठेवली आहे आणि हाय फ्लेमवर ही मच्छी व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। नेहमी कालवण किंवा वाटणातलं सुकं खाण्यापेक्षा कधीतरी ना असं जिताड्याचं हे वेगळ्या पद्धतीचं सुकं बनवलं ना तर 2 घास आपल्याला थोडे जास्तच जातात। चवीला पण वेगळं लागतं आणि बनवायला पण अगदी सिंपल सोप्या पद्धतीचं आहे। व्यवस्थित ह्या जिताड्याच्या तुकड्या आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेतल्या आहेत। आता ह्याच्यावर झाकण ठेवते। गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवून सुरुवातीला 3 ते 4 मिनिटासाठी तुकड्या शिजवून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया आपण। हे बघा थेंबरी आपण पाण्याचा वापर केला नव्हता, मच्छीला कसं छान तेल सुटलं आहे। आता ह्या तुकड्या आपण पलटून घेणार आहोत। मच्छी पलटताना थोडी सांभाळून पलटायची, म्हणजे गोळ असो, जिताडा असो, रावसाचं असो, एकदा मच्छी शिजली ना का ती थोडी नरम पडते आणि तुटण्याची शक्यता असते। एक एक करून सर्व ह्या तुकड्या मी अशा पलटून घेते। हे बघा एक एक करून सर्व तुकड्या आपण पलटून घेतले आहेत। पुन्हा याच्यावर झाकण ठेवते आणि आणखीन 3 ते 4 मिनिटासाठी ह्या आपण जिताड्याच्या तुकड्या व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। आणखीन 3 ते 4 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून बघूया।
तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे जिताड्याचं सुकं तयार झालं आहे। दोन्ही बाजूनी तुकड्या व्यवस्थित आपल्या शिजल्या गेल्यात। खूप असं ह्याला आता हलवायचं नाही। गॅसची फ्लेम हाय करते। हाय फ्लेमवर छान एक त्याला उकळी काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि सर्व करण्यासाठी हे जिताड्याचं सुकं आपलं तयार आहे। सुंदर असं तयार झालेलं आपलं हे जिताड्याचं सुकं आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। तुम्ही बघितलं असेल अगदी आगळं वेगळं असं आपण हे झटपट जिताड्याचं सुकं तयार केलं होतं। कमी तेलाचा वापर करून पण झाकण ठेवूनच मच्छी शिजवून घेतल्यामुळे किती सुंदर चमचमीत असं आपलं हे जिताड्याचं सुकं तयार झालं आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे जिताड्याच्या सुक्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी हे जिताड्याचं सुकं नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे जिताड्याचं सुकं कसं झालंय ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या जिताड्याच्या सुक्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।